हाय लय भारी, दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी, नको नको ती लोकडे करती, ती अंगल्या दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. अग वैष्णवी, मला सांग तू 2 दिवसासाठी गेली तू गावाला, पण एक दिवस एका वर्षासारखा वाटतोय मला. असं नको जात जाऊ का गावाला, आता तू करमत ना तुझ्याशिवाय. मी म्हणलं का तुला पाहुणे रावळे सोडून दे मग. अगं पण मग मला दे सोडून, मग चालतंय का? नाही ग, मला करमत नाही तुझ्याशिवाय. आईची वय तू टेन्शन घेऊ नको. तुझ्या आईची काळजी अशी घेतो ना की त्यांनी खरंच म्हटलं पाहिजे की माझ्या लिखीची जागा भरून काढली म्हणून. नाही नाही, जातो की घरी. हो हो हो. आणि पप्पा कुठे गेलेत? हा बर बर बर, चालतंय. तू काळजी घे तुझी. हा बर बर. लव यू लव यू. इटू इटू. बाय. ठेवू का? चला मार, स्टार्टर मार. कुठं? आपलं बी कल्टिवेटर करून घेऊ. कुठं? स्टार्टर मार. पटदिशी आपला येनामातलं कल्टिवेटर मारून येऊ. नाही हो, सकाळ पहाटेपासून मी तिकडे ते चव्हाणाचं कल्टिवेटर मारत बसलोय. आताशी आलोय, अजून जेवणाचा तपास नाही. जेवणाचं कशाला तवा? जेवणाचा मेवणीला लावतो डबा आणायला रानात तिथंच. ना तुम्हाला नाही माहिती, माझं टायमिंगचं असतं सगळं. नाना टायमिंगचं म्हणजे पहाटेपासून गेली ना तिकडे कल्टिवेटर मारत. ते तुम्हाला माहिती ना, चव्हाणाचं रान कसलं एकदम निबारजार आहे. लय ताप झालाय मला. अरे निबार असा नका, पण तुला नका मी एका एकराला 300-350 रुपये देतो या. हा मग 300-350? मग काय काय ना 300-350 म्हणताय, परवडते का तेवढ्यात? काय झालेला का आमिर? बाकीचे येते ना ड्रायव्हरला हाजरी देते, अख्ख्या दिवसाची ना अख्खा दिवस ताबलून घेते ती. ऐका मी काय म्हणतो, ऐका. मी आता 10 मिनिटं द्या मला, घरी जातो मस्त पैकी, जेवतो, तासभर झोप काढतो आणि दुपारनं जरा येतो ना. अरे येडा बिडा झाला का? मला दुकानला जायचंय. ती आधी मारू आणि फटतीशी मला बी दुकानला जाऊ दे, तुम्ही मोकळा. आणि परत त्या ह्याचं बी रान कल्टिवेटर करायचं, या सम्याचं बी. सम्याचं 3 एकर आहे. ना पण तुम्ही इतक्या वर्ष त्या परशा कंट घेत होता कल्टिवेटर मारून, ट्रॅक्टरची सगळी नांगरून बिंगरून काम, आज माझ्याकडे कसं काय आलं? हा तुझ्या म्हणजे त्याच्याकडनंच करून घ्या ना. अरे त्याच्याकडे काय विषय आहे का त्याचा? ह्याला का आपली जवळची दोस्ती का तो जवळचा? काय तर तुमचं त्याचा खटाकला असेल, त्याशिवाय येताय तुम्ही. काय नाही मार स्टार्टर आणि चल पटदिशी चल. पैसे रोख पाहिजे ना तुम्हाला, आता सांगतो मी. हा त्याला का- तसलं ती मला नाही चालणार. पैसे कधी ठेवल्यात ते करा आम्ही. तुम्ही कधी दिलेत पैसे? वडापावर शिवर तुम्हाला तर काय जमतच नाही. गपला का सारखं? चल जाऊन दे. हा आणि काय करायचं माहितीये का? रानाई ना 1 नंबर फानायचं. ना राव, चव्हाणांना फोन लावा राव, विचारा राव कसलं काम केलं काय त्याचं. होतंय आमिर? कडा कोरा घेत नाही तुम्ही, नीटनेटका कडा कोरा काढले. आणि आता सांगतोय 500 रुपये देणार असेल तर करणार आहे मी, आता सांगतोय. हा आणि आपण का फिराय चाललोय, गोगलन बिगलन घालतोय. रानात जायचंय का काय करायचंय? तुम्हाला काय अडचण आहे? काय वागायला म्हणजे? घातलं. माणसं नाव ठेवते ती. जावा घरी जावा, इथं उन्हा तानाचं काय नको. मला नाही येऊन आणि मला नाही येतान. जेवणाचं बघा पहिल्यांदा, डबा आणायला लावा. लावतो मेवणीला. खाली बघून चालावं, दिसा नव्हे तुला. कशाला आपण वाडा केला ह्याचा इथे? एक जणासाठी टाकलं या, लय मला नडतोय तो.
अरे पण असं कशाला टाकायचं एखादं माझ्यासारखं माणूस ठेस काढतं काय होतं डोळा गेलेत होय ठेस काढायला थोबाड वर करून बघतोय आणि खाली चालतोय वर बघत होतो यंदा म्हणतो बाई नारळ उत्पन्न कमी दिसतंय कशाच रोज पण कमी तवा रोज नारळ चोरीला जाते ताई माझं चोरीला जाते मग नंबर टाकून ठेव की मग त्याच्या रोज नंबर टाकायला ही नंबर टाकलेलाच नारळ आहे रोज मोजती म्हणजे 8 नंबर किती होतं 1 2 3 4 अगो बाय 8 होतं 8 तर नारळच काय 7च राहिल्यात तू नारळ कुठला खातोय नाही मी दुकानातून आणलाय अरे मुडदेवाल्या काल 8 नारळ मोजले ते आज तर 7च नारळ राहिले तर या मग 7 नारळ मग मी नेलाय म्हणायचे का तुला मग आता नारळाचा वासच तसा येतो या वाजताच आहे मी कोणाला काही म्हणशील वाजताच आहे ते तो खेतनं जातो येतो या माझं डोकं काय खवळू नको नारळ घेतलं बी चोरला असत्याला नाही तुझ्या शपथ नाही आता चोरलं मी कशाला मी काय करावं लागल नारळ चोरीला जाते माझं मला माझ्याकडे एक पर्याय आहे बघ काय रे उतारा टाकावं लागतो काय बोलतोय कसलं उतारा ते बावल्यांचा खेळ नसतो लिंबू टाचणी ए नका बाबा हा? नका 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 तसलं ते टाचणे उलटा ठोकतील आणि मला मीच पाडायची बेशुद्ध तसं नाही मग? मी स्वतः बंगाली विद्या शिकलोय काय बोलतोय मग काय तर अरे मग एक काम कर की हा. आता जेवढं नारळ माझं गेलेत का नाही हो का आता ह्यो फांदा मोकळा झालाय परत येतील का अचानक गायब म्हणजे गेलेलं नारळ अचानक येतील का आमच्या बापाने गेलं का तसं नारळ आणता येतात काय तर जादू शिकलाय तू म्हणल्या जादू म्हणजे मग काय नारळ गेलेला मागा पण हो मला तसली बोंदगिरी करायची नाही कशाला लोकांना त्रास द्यायचा आहे ते नारळ फोड कुठं टाचण्या रव हे बाबा तसलं जादू टोना नको दुसरं काहीतरी मार्ग सांग दुसरं हा हा एक काय एक काम कर इथे ना सीसीटीव्ही बसव प्रत्येक झाडावर एक एक आता सिटीतला टीव्ही आणून बसवायचा म्हणजे केवढं मला लोड हा अगं बाई सिटीतला टीव्ही नाही सीसीटीव्ही म्हणजे काय कॅमेरा असतो एक असं दिसतो सगळं सगळं दिसतो कोणी नारळ चोरलाय कोणी काय केलंय सगळं दिसतं अरे पण ते बसवलं आणि खारुताईनेच खाल्लं तर आणि ती कसं खात्यान मग आता असलं कवच फुडती या आणि ते कॅमेरा फोडा नव्हे काय अवघड आहे. बरं हे रोड कशासाठी अडवलाय ती नाही सांगितलं मला तुमच्या ओळखीने तुम्ही अजून कामं दिली पाहिजे मला मूर्तीवाला. अरे आता किती बी कामं मिळतेली किती काय नाही चित्र नाही अजिबात सुद्धा दगड काढा बरं. हे कोणी मला का? कोणी असं आडवं लावलंय या? ना दगडी नका उचलू का? अजिबात उचलू नका तुमची माघारी ट्रॅक्टर घ्या म्हणजे नाही ट्रॅक्टर माघारी घ्या चला माघार घ्या म्हणजे तुम्ही तुमच्या वावरात जावा माझ्या इकडून अजिबात जायचं नाही ओ का बाय का बाय म्हणजे माझ्या वावरात इकडून जायचं नाही ही माझा रस्ता आहे मी माझ्या रानात जायसाठी रस्ता केलेला आहे तुमच्या रानात तुम्ही जावा अहो पण मी काय म्हणतोय आजपर्यंत कधी रोड नाही अडवला आणि मध्येच काय लावले तुम्ही ए तू तर बोलूच नको हा अहो पण आजचा रोड आहे का ह्यो आजच्या पाण्यापासून रोड आहे सामूहिक सगळी जाते ती आणि तुम्ही रोड अडवायला लागला होय आजा गेला मरून आणि पंजाबी गेला मरून आता अक्का बाया इथं कळलं का अहो पण अक्का बाई असू द्या की जाणं येणं कशासाठी बंद करताय तुम्ही मी जाऊन देणार नाही आकाबाई अहो माझ्यासारख्याचा रोड अडवला असता तर ठीक आहे आपण गावचा सरपंच आहे राव ह्याचाच डायरेक्ट तुम्ही रोड अडवताय राव गावचा सरपंच आहे का आमदार बिमदार नाही काय आमदार नाही म्हणजे मग नीट बोलायचं मी बी सरपंच असताना नेक्स्ट रोड मंजूर करून आणलाय आणि खरीकरण सगळं बाकीचं सगळं मी केलंय काय उपकार करताय येता जाता लय गुन्हाने जाताय हा गुन्हाने जाताय म्हणजे काय करतोय मी काय करतोय? व्यवस्थित जातोय व्यवस्थित येतोय आता बाय ही तुम्हाला शोभायचं नाही इथं जायचं नाही मी सांगते बाय. जायचं नाही म्हणजे नाही आकाबाई ऐका 2 मिनिटं ऐका आजच्या दिवस आहे ना हे सगळं काढा आज काय झाले माहितीये का मला हाजरी बिजरी दिली उद्यापासून दुसरं यायला काम कर तेव्हाच बघा माझी हाजरी बुडती व तू तर बोलूच नको आका गाव तुला वाटतंय किती चांगला आहे ती काय तू बोलू नको चमच्यावानी मध्ये मध्ये डवळाडवळी करू नको. आपण तू कामात माझं- टाकायचं आमचा वेळ आहे आमच्या मध्ये तो बोलायचा समान नाही चल माघारी हो. आता बाय तुम्हाला सांगतोय नीट बोला अजून बी सांगतोय हो का मी नीटच बोलते ना नीटच बोलायचं मी काय म्हणतोय हो का माझ्यापेक्षा तुम्हाला असेल 2-4 एकर जास्त असेल पण लय बागायतराच्या पोटच्यावानी करू नये आणि तू रस्ता अडवायचा ए, 2 एकराच्या मालकीन असू दे रुबावात तुझ्यासारखं दुसऱ्याचा बांध करून 10 एकर वाढवायची नाही ती चल नीट. ही- जायचं नाही ही इतकं जड जाईल ना आता बाय आयुष्यभर सांगतो जाऊ दे. माझं बी नाव आहे भाजी ना उडी घाल तुम्ही टना पण ही लय जड जाईल हे बी नाही कुणाची हायला गुणाची हित तू जाऊनच बघ अहो ना काय तुम्ही बघताय काढायचं डायरेक्ट 2 मिनिटात काढतोय ए, कचली ना तू म्हणतो काय चल माघारी हो तुझं काय राहायचं अहो काय खुशाल येताय रोड अडवताय काय राहू हे काय लावले तुम्ही कचली. तुझा बांध आहे का तू चरा करू नको तू मागं ड्रायव्हर आहे ना ड्रायव्हर पणाचंच काम कर हं? कचलील काय परमिशन काढली काय मर्डर करायचं कचलील नाही भाषा हो का मी शांत आहे त्यावर शांत आहे माझं जर एकदा डोकं सटकलं ना आयुष्यभर सांगतो ना
अहो मला जर अशा बोलल्या असत्या ना तर डोक्यात दगड घातला मी. दिल्ली पर्यंत माझी ओळख आहे तिथनं फोन लावला तर तुला अक्काच उचलतेली एवढं ध्यानात ठेव. दिल्ली कलकत्ता कुठली जरी ओळख असली ना तरी कोण काय करत नाही. ह्या बाजीनाला हात लावायचा कुणाला स्थापत नाही. आणि ही आहे ना ही तर अशी पोलीस फोर्स बोलविल का नाही तुमची मस्तीत जिरविल घरादाराची. फोन लावा ना. मस्ती जिरवणारा बायको नांदते का बघा आधी लागला मस्ती जिरवायला. माझ्या बायकोकडे जाऊ नका. माझं मी ठरवेल त्याची नांदवायची का नाही नांदवायची का तिला हाकलून द्यायची मी ठरवेल. बायकोचा बघा आधी विचार करा. नाना फोन लावा पोलीस फोर्स बोलवायचं. हा नाही बोलवा. बोला की आता बाय नाहीतर आहे का नाही टायर खालीच घालील मग. टायरा खाली घाल ना तू घाल बर तू टायर ठोक मी पण झोपते आता तू घाल टायरा खाली तुझ्यात हिम्मत असेल तर घालशील घाल. आका बाय ऐका की उद्यापासून आडवा की माझ्या हाजरी बुडून आवाज. अरे मोड देवाल्या माझ्या मरणात आपला तुझ्या हाजरीचं पडलंय हे त्याच्यात हिम्मत किती मला बघायची चल निघ तू. उठा तुम्ही ऐकाव. नाही निघ तू लोक मग कचलेलं मी ह्याच्यात हिम्मत किती बघ. बेचली ना घालू आणि तू अरे घाल तू तर माहितीये का आमिर ट्रॅक्टर चालू कर आणि खाली मेंदा कर. असं झालं पाहिजे की नाही कुठला पार्ट उचलतोय कुठलाच गावला नाही पाहिजे. अरे तुझ्या मेलानी गोळा करावा लागाय पाहिजे. तुझ्यात किती हिम्मत ठोक्यातच पड तुझ्यात किती हिम्मत आमिर बस घाल पण मी आहे. तू तर चालू करणार मी आहे. हिचा खून जिरवायची ताकद ह्या बाजी उडाव तू म्हणजे जेलमध्ये जाऊन बसतो आणि तुम्ही काय करणार. मला नाही जमणार बाबा तुमचं तुम्ही बघा. अरे भेटतोय का काय नाही सर तू बाजूला. ओ नाना गेली काय हा गेली मग मुर्दी बोल हा गेली काय मला घेऊन हा या काय आता या होय आजी शिजावली तुमची गेली म्हणजे मी बी असं दगड उचलल्या ऍक्शन केली कशाचं अशी तो? पळाली ना. मुर्दीवाल्या बघत बसलाय मी खाली पडूस तर ट्रॅक्टर गेला सांगा म्हणजे काय केलं हा कात्या तुला एक सांगतो काय तू माझ्यासारखा आहे ना असं धनचाकट पोरगा आहे ना एखादा दत्तक घे नाही एक काम कर दुसरं कोणाला घेण्यापेक्षा आहे ना मलाच दत्तक घे तुझ्यासाठी ताते आहे ना छातीचा पोट करून असाय ना छाती वार घेण्यासाठी असा उभा राहीन. पुढे गेली आज अरे खाली काय करते तू अरे मुर्दीवाल्या खाली काय करते अरे मुर्दीवाल्या तुझ्यासारखा रोग दत्तक घेण्यापेक्षा हा नारळाला फाशी घेऊन मरेल की मी. खूप घालवलं बाय आताच्या आता ह्याने बरं लय दुखायला लागलं का इथं बस राहू दे तिकडे मुर्दीवाला मी इथंच बसून राहणार आहे चल चल निघ. आय, 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 आय. ए तात्या थांब 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 माझं काम आहे तुझ्याकडे दम भरला अरे काय पळतोय तू ताडा ताडा हा मला तिथं ठेवून आलाय बरं काय आता कशाला आली माझं काम आहे एक आता काय काम काढलं माझं एक काम करायचंय काय तुला 100 रुपये देते शेंबडा पोरगा बेरगा दिसलो काय तुला 100 रुपये काम करायला अरे मुर्दीवाल्या माझं नीट काय कोणतरी घे की अरे नीट ऐकून घे म्हणजे लागा मला नुसती भेटाय माणसं 500 300 400 रुपये देतात मला होय मग? एवढा रुबाब आहे का तुझा मग? हा तू माझं नीट काम ऐकायचं सांगते तुला बरं सांग ना हा मगाशी काय घडलं काय घडले हे तर भांडणं झालेली मगाशी बाजी नानाची न आमिरची न माझी हा, मग झाली की मग हा मग तिथं काय केलं त्यांनी माझ्या अंगावर ट्रॅक्टर घातला का नाही नाही का तुझं डोळे बिळे गेलेत का काय आता कवा घातलाय ट्रॅक्टर आपली ती आली गेली हे बघ, तात्या तुला नीट का सांगते या काय माझ्या अंगावर त्यांनी ट्रॅक्टर घातला का नाही ट्रॅक्टर होय हा घातला की हा मग आता कसं कळलं घातला हा मग त्यांनी काय केलं त्यांनी तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घातला हा त्याच्यानंतर तू मिली हे असती हा मी होतो म्हणून वाचली हा आणि आणि त्यांनी लय कुत्र्यागत चापटली तुला हा हा. आणि आणि तुझा चेंदा केला असता ट्रॅक्टर खाली घालून त्यांनी हीच गोष्ट माझ्या जावयाला जाऊन सांगायची म्हणजे कुणाला कोणाला गणाला हा स्पष्टपणे व्यवस्थित सांगायची डोक्यात ठेव व्यवस्थित व्यवस्थित हा त्याच्या कामावर काय शेक देते तू अरे ऐक पायातला राग डोक्यात शिरला पाहिजे एवढं भरून सांग काय आजपर्यंत तात्याने ना लिंबाला टाचण्या खावल्यात पण आज जे आहे ना लिंबू असं पिळतो ना गाणापाशी जाऊन बघच तू आता लिंबू स्पीड नीट कवायच नीट का सांग तुला सवय घाण आहे पैसे नीट ठेवू 500 घेतल्यात म्हणजे सुटले काय दुसरीकडलं लगेच खायला मोकळा होतील नीट का सांग जा आणि नीट का सांग काय आता बाजीराव आणि आमिर
ह्यांना माझा इंगा कळूनच चुकल. हा मी नाही कोणाची, हाय लय गुणाची. अक्काबाई म्हणतात मला, अक्काबाई. गाना अरे ती राहू दे मुर्दी काम. राहू दे म्हणजे कोण अरे नका, इथं काय झालंय तुला माहिती का? काय आले अरे त्या बाजीनाने आंबऱ्याने ना तुझ्या सासूला इतकी जी चापटली म्हणतो ना, लय कुत्रेगत हाणली. ए उचाली जीभ लावली टाळाला काय बी बोल नको. अरे मी जर नसतो त्यांनी कल्टिवेटर खाली घालून अशी फराकाटीत नेली असती माहिती का तुला? कुणाला अरे तुझ्या सासूला. काय संबंध अरे संबंध म्हणजे काय आहे बाबा, ती रस्त्यावर काहीतरी झालाय त्यांचा वाद तिकडं. म्हणूनच ते नानानी ना आंबरीने म्हणजे तू रेंदाच करतो टायरा खाली घालून. एवढा बाजीराना मानतालाय का? मग? माझ्या सासूला कल्ट्युटर खाली घ्यायला. मग अरे बाज्या आणि आंबऱ्या नव्हता तिथं. आंबऱ्या काय म्हणला? अरे आंबऱ्या तर म्हणत होता मी तर गिर टाकतो म्हणला, नाना तुम्ही बाजूला सारा रेंदाच करतो म्हणला तिचा. ओ लका 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 मग ते आंबऱ्याला एवढी मस्ती आली का? लय. बर 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 म्हणजे ही वय खुन्नस माझी सासू आहे, त्यांना माहित असून सुद्धा. अरे सगळं माहित असून सुद्धा म्हणली गमेला तिचं मन न्यायचं आता. हा गमल्यात देतो मला भुगल्यात दिलं उभारून. आता टायर टायर खाली आलो मग गमेला तर न्यावं लागेल ना. अरे त्या दोघांना मी टायरा खाली घेईन. आलं लक्षात? बर बरे का माझ्या सासूला? अरे बरी म्हणजे मी होतो म्हणून वाचली गाना. जेव्हा का गोट उचललं तेव्हा ती चिंगरी पळाली न दोघं. होय. मला सासू काय म्हणली, हा म्हणली बरं झालं तात्या तू आता. म्हणजे मला जर अजून एक पोरगी असती ना म्हणली तुला जावाई करून घेतला असता माहिती का? हा तुझ्यासारख्या रोगाला आणि मग हा माझ्यामुळे वाचली ती. तुझ्यामुळे वाचली म्हणजे का तिचा खरा जावा मिळालाय काय? अरे गाणं आहे आणि असे बी तात्या सकाळी मी माझ्या बायकोला वचन दिलंय, ज्यानं जाय पर वचन माझ्या दाखवतो की ह्या दोघांना भिज का. पेटवायचे वेळ असलं वचन तिकडे बघ की आता तू आंबऱ्या. धर ही चावी धर आणि जा घरी. अरे ना ना हा मग शाना का हा शेणा म्हणजे काय काय वाज टाकला गाडीला? कुणी रिवर्स टाकला? तुम्ही न कोणी? अरे रिवर्स टाकलाय वे भक्की जरा डोळ्यानं उघड्या. फर्स्ट टाकला होय. तरी पण रिवर्स. ट्रॅक्टरच रिवर्स मनाने चाला. मला काय वाटतंय आम्ही हा. कदाचित ट्रॅक्टरला मान्य नसेल काय अंगावर जायचं. अहो ना तुमच्यात दम नाही ती सांगा की ट्रॅक्टरचं काय सांगताय हा? काय? माझ्यात दम मग नाही. नुसताच म्हणलं तुझ्या अंगावर घालतो तुझ्या अंगावर घालतो आणि बरोबर ती म्हणली एकी लगेच माग पळ सुटलाय वेळ. अरे मी पळलोच नाही तर ट्रॅक्टर मनानेच माग. अरे तू गबस बर का, तू माझं डोकंच खाऊ नको. का? तू नसायच पाहिजे होता आज ट्रॅक्टरवर. मग काय कामाचा आहे तू? तुला म्हणलं ट्रॅक्टर घाल तरी सुद्धा घाला ना. तुझा आहे का धरा? हा अरे नेत्याने काही जरी सांगितलं ना, कार्यकर्त्याने डोळे झाकून काम करायचं असतं. कुठल्या कार्यकर्त्यांनी नसतं केलं. कुठल्या कार्यकर्त्यानं? अरे माझं गणाच असता ना, गणाने ट्रॅक्टर चालू केला असता, गिअर टाकला असता, चितड्या उडवल्या असता कोबायच्या. सासू असू नाही तर कुणी बी असू. काय राव नाना बोलताय गाणं नाही. आ! अरे गणाच फक्त माझा आहे ना सच्चा कार्यकर्ता आहे, सच्चा. कार्यकर्ता असला आणि काय जरी असला नाना एवढं कोण डेअरिंग नाही करायचं. अरे डेअरिंग कराय काय झालं? ते असतानाच माझा पालतोय नानाच्या कोट्यातला फालतू पालतू म्हणजे मी सांभाळलेला कार्यकर्ता आहे तो. भले वडापाव का असा ना, वडापाव खातो तो, होय. वडापाववर जगतो. पण मी सांगेल ती एका मिनिटात काम ऐकतो. आणि तू तुझ्या जिंदगीत अर्थ नाही, आम्ही आयुष्यात अर्थ नाही. हो, म्हणजे मी तिला उडवतो आणि जातो जेलमध्ये बसतो आणि तुम्ही बस आपल्या निवांत घरी पेपर वाचत. अरे 2 तास सुद्धा जेलमध्ये तुला राहून दिला मग नसता. तुम्ही जायचं ना, तुम्ही जायचं जेलमध्ये बसायचं. मस्याना तो. मी जर जेलमध्ये गेलो, आज गावचा जमीनच माणूस जर जेलमध्ये असला, गाव कसं चालणार आणि मला कोण सोडवणार? म्हणजे गावात चिंता होती म्हणून तुम्ही उडवलं नाही होय तिला. मग होय येणार का काय? एवढी चिंता तर घरीच बसत जावा ना. म्हणजे घरी बसायचं म्हणजे? रट खाल्ली असती की आका पाहिजे. मी होतो म्हणून वाचला तुम्ही. रट्ट आकाबाई आणि मला. हा. अरे आकाबाई ह्या धुळी बराबर बी नाही. हो धुळी बघितली की बराबर. धूळ बघितली की किती धूळ होती ती सगळी बघितली. तुमची धूळ केली ती बघितली की डोळ्याने. अरे काय असतं ना, तुला आणखी एक गोष्ट सांगतो, कोणालाच सांगू नको. कधीही बाईच्या नादी लागायचं नाही. बाई काही केस ठोकू शकते. ना ना त्यामुळे काय करायचं, तथा असतो जगच्या जागेवर मिटवायचा, विषय मिटला आमिर आणि आपलं. ना ना बायपासून मी 50 मीटर लांब असतो लक्षात घ्या. पण तुमच्यामुळे तिथं गेलो जवळ कळलं का. ती बी त्यांच्या पाया पडायला. हा ही आखी एक नाही, आखी शेण्याच्या पोटची नाही. बरं राहू दे आता झाला आका माझा ते जेव्हा टायमिंग झालाय. चला ती जेवण करू आणि ती हजरी दे मला पटाक दिसणं. हाजरी काय केलं काम तो? आणि मी तुमच्याकडे ट्रॅक्टर नव्हतो आलो. अरे काय लाजबीत आहे का नाही? आता ट्रॅक्टरवर निघालो तेवढ्यात तरला का ही गोंधळ झाला आणि तो आता पैसे कसं मागतो? होय मग काय? बरं जाऊ द्या पैसे जाऊ द्या जेवण सारा मला आपलं आणि माझं बी जातो घरी. आता घरी जा की तुझ्या जेवायला. तुम्ही तर म्हणले डबा बनवलाय.
अरे नाही, डब्याचं काय झालं असेल, मी हुनीनं बनवलाय का नाही मला नाही माहित, पण तुझ्याच घरी जा म्हणू दे आजच्या दिवस. आता मी हे टेन्शन मध्ये, ऐक काय होतं माहिती का, तू माझ्या बरोबर आला टेन्शन मध्ये, मी काय करून बसेल सांगता येत नाही. होय का? जाऊ दे. एक काम करता का हा तुम्ही काय करा माहिती आहे का, आपल्या देवळा मागची हिरे का, हा हा हा. त्या हिरी ती उडी टाका आणि जीव द्या, असं करा. अरे अरे आमिर, हिरीत जरी उडी टाकली तरी मला पवाय येत, मी पोहून पोहून बाहेर येईल आणि माझं नाव आहे बाजीना ना, आणि उड्या हाणतो टना टना. मामी मोडदेवाला मामी हा काय झालं, काय म्हणा नाना तुम्हाला, हा त्याचा मोडदा बसवला त्या नानाचा. कस काय या काय कीच माझ्या अंगावर ट्रॅक्टर घातला असता त्यांनी. हा तर मग तुम्ही काय म्हणला, लागलं बिगलं तर नाही ना तुम्हाला. जावाय बापू, बरं झालं तुम्ही आला. तुम्ही चांगलं राहावा, माझ्या पुरीला बी चांगलं ठेवा. माझं किती दिवस राहिले तर आता. तो का आता असं का बोलताय. अहो पिकलेलं पान कधी गळून पडतं. नाही नाही मामी, तुमची गरज आहे मला, आई सारखं तुम्ही माझ्या. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला कोण काय म्हणलं ना, फक्त ह्या गाण्याला एकदा सांगा, गाणं म्हणजे नागाचा फोन आहे असा, डसतो का नाही घ्या काला मग. अहो मी म्हणली होती की तिथं माझ्या अंगावर ट्रॅक्टर घालताना. काय सांगायचं, ट्रॅक्टर अंगावर घालतानाच म्हणलं. अरे मूर्तीवाल्यानं माझ्या काय नादी लागताय, माझ्या जावाच्या नादी लागा. वाघ आहे वाघ माझा जावाय. आणि मग असा फटतो का नाही घ्या काला. मग काय म्हणली, बिली असतील की. काच्याचे बेले ती म्हणली जावाय तुझा वाघ असला तर आम्ही फाडाय बसलो या. माझ्या अंगावर ट्रॅक्टर घातला असता गमेलच भरून आणायची वेळ झाली असती. एवढं म्हणावं सोपं आहे वय. तुमच्या अंगावर त्यांनी ट्रॅक्टर घातला असता ना, मी त्यांच्या अंगावर बुलडोझर घातला असता. हा अहो ती मूर्तीवाला आमऱ्या, हा मी तर म्हणलेलं चांगलं असेल, पण कशाचा चांगला. अहो तो चांगलाच आहे मामी. अहो कुठला चांगला तवा, अंगावर तो तर ट्रॅक्टर घालत होता माझ्या. होय ती चांड इतकं पुढचं निघालंय का. मी तर काय करून काय नाही, तिथं तात्या उभा होता तरी मूर्तीवाल्याने काय केलं नाही, मला खाली पाडली माहितीये का. होय जावाय बापू, लगा रडू. नका रडू तुम्ही अजिबात. माझं एवढं संपत सगळे तुम्ही सांभाळायचे, आता माझं किती दिवस राहिलेत. नाही नाही मामी असं बोल नका. अहो हे तर सगळं मी सांभाळणारच आहे, पण ह्याच्या बरोबर मी तुम्हाला बी सांभाळणार, तुम्हाला का वारा सोडणार आहे होय? अहो हे मुर्देवाल्याने मारलं माझं काय मड सांभाळ चाल का. किरडेवाला आज मला माझी ताटी निघली असती दारात. काय तुम्हाला काय तुमचं नाव सांगितलं तर थोडी पळायचा प्रयत्न केला, तरी पण आमऱ्या माघारी वळून आला. काय सांगाय माघार वळून आला होय. मग कशासाठी. गेर वडून माझ्या अंगावर ट्रॅक्टर घालत होता. होय मग बघा की त्यांची आता कशी फजिती करतो. हा अजून काय म्हणली तुम्हाला ती. म्हणलं तुला मारेन, पण गणाला बी मारून टाकणार आम्ही. तुझी सगळी इस्टेट आमच्या नाव. बाजीना लय बाजिंदा दिसाय तसा आहे झापा. कुत्रे पाळल्यात तुम्ही कुत्रे. हा कुत्री पाळल्या मला खायला नाही दान, आणि मी कशाला कुत्री पाळतो या. अहो माझ्या मुळे उठले की आज कुत्रेच म्हणायचं तर काय. हा या आमऱ्या तर लय झाप आहे, आणि बाजिना तर निवा बाजिंदा आहे. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला कोण कोण काय म्हणलंय ना, चला तुम्ही माझ्या बरोबर. चला काय तुमच्या तर टपून आहे ती. म्हणली तुझा तर पहिला काटा काढायचा, दोघं मतून आली होती माहितीये का. हा अहो तुम्ही आता माझ्या बरोबर चला ना, कशी माझ्या पुढं मान खाली घालतात बघा. हे बाजनाला बी हाता खालनं काढतो आणि त्या आंबऱ्याला बी हाता खालनं काढतो. चला तुम्ही माझ्या बरोबर. नको ऐका, ते तुमच्या मुळा माझ्या बी मुळा उठल्या. ती कशाला तुम्ही तुमचा जीव घालवून घेताय. माझा जीव मग काय. तुम्हाला शपथ आहे माझी. अहो तुम्ही माझ्या आई सारखं, तुम्ही चला माझ्या नाही बरोबर. नाही बाई, आम्ही नाही येत. नाही नाही मामी तुम्हाला यावं लागेल, तुम्हाला शपथ आहे माझी. नाही 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 नाही. आम्ही नाही सोडणार. अहो, जावं- अहो, हात धरा, जावं बापू, पाय. नाही, चला माझ्या बरोबर. नाही नाही, आम्ही चला. जावं बापू, तुम्ही अहो, मला चला. भाका द्यावा. तुम्ही. काचे भाका दे. कंट्रोल नाना, कंट्रोल कंट्रोल. पण कसा कंट्रोल करू, कसा कंट्रोल करू. साधी एक बाई या बाजी नानाला ताप देते, आणि तो आंबरे बी कालचा कोला, आणि का ते बी मला ताडा ताडा बोलून गेला. कसं कंट्रोल करू. ए सोना सोना, पाणी आण. कंट्रोल 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 बाजी नाना, कंट्रोल. आण पाणी आण. हॅलो, आता या कुठे आहे तू, कुठे आहे फक्त सांग मला तू. बर माझी पिस्तूल कुठे ठेवली ती, डबल नाही माझी पिस्तूल कुठे आहे सांग. हा हे ओके, एक काम कर तू, त्याच्यात जात्याल तेवढ्या गोळ्या ठासून ठेव. फुल कर फुल, मला 7-8 तरी गोळ्या लागतील. हा अरे जात्याल तेवढ्या ठसणार आहे, पण आज तिला सुट्टी नाही. तुला सांग का आला का ताना, आला का या बाजीनाला ताप देवा होय. अरे भली गेली रे, भली गेली. आणि किरकोळ बाय, आई शपथ मला काय तुला सांगायचंय. तू पिस्तूल लावा तू,
लागती या आई शपथ तुटका बाई तुटका तुच्छ विचाराची घाण विचारसरणी तिची तुला का ती माझ्या नादी लागती या नाही तिला सुट्टी नाही ह्या माझ्या नादा पुढं मी तिला सुट्टीच येणार नाही तुला सांगतो तू फक्त गोळ्या तयार ठेव भरून सुट्टीच नाही दिला ठेव कसल्या गोळ्या काय झालंय अरे सोना काय सांगू तुला लय टेन्शन मध्ये मला काय पाणी झालं ताई तुम्हाला काय बोलली 2 का मिनिटं शांत मला पाणी पिऊन दे एक घोट शांत बस तुला सांगतो शांत चित्ताने सांगतो शांत बाजी नाना शांत शांत हो बाजी नाना आकी माझ्या नादी लागली त्या गणाची सासू काय झालं पण कशामुळे तुमच्या नादी लागतील त्या अगं रानात ट्रॅक्टर घेऊन चाललोय सामूहिक सार्वजनिक रस्ता आहे सगळ्याला रानात जायचा काय अडवायची हिची कारण आहे हिच्या बापाचा रस्ता आहे होय? का नवऱ्याचा रस्ता आहे तिच्या अगं काय तुला सोना सांगायचंय आता वाचले माझ्या मुंड तिच्या चिंध्याच होत्या चिंध्या आणि तिचं ती बॉडी अशी उचलता सुद्धा आली नसती असल्या चिंध्या केल्या असत्या तिच्या गमेल्यात बी भरून आणता आली नसती आणि जायचं लांबच राहिलं तिला असं माती नुसती साईडला करून फोडली असती माणसांनी पण तो आमिर शेण्याच्या पोटचा नाही ग आमिर आडवा पडला मला आणि आमिर आडवा पडला त्याला सुद्धा आडवाच केला असता मला म्हणला ना भानगडीत पडू नका खून करू नका आज आखी राहत नव्हती माझ्या हातनं मग बरोबरच सांगितलं असेल ना त्यांनी काय एवढं येड्यासारखं करताय आणि गोळ्या करताय कसल्या गोळ्या चुकल्या तुमच्या माझ्या नाही गोळ्या फोनवर एवढ्या वेळ झालं गोळ्या करताय गोळ्या माझ्याकडला पिस्तूल तुला माहित नाही बे 2 नळीवाला पिस्तूल काय माहितीये का त्या पिस्तुलात जर गोळ्या भरल्या ना सोना आणि एकदा जर टिगरी एकच दाबली की दोन्हीतनं गोळ्या निघतात एक गोळी अशी हित जाते आणि एक गोळी अशी हृदयात फिनिश माणसाच्या विषयी 2च गोळ्यात किरकोळ गोष्टीसाठी पिस्तोल हे मागवताय का तुम्ही किरकोळ नाही तू सांग मला सोना ह्या बाजीनानाचा तुझ्या दाजीचा अपमान झाला तुला काय मनाला वाटतंय नसेल तसली बाई फडाफडा बोलती बर कारण नाही त्याला रस्त्यानं आम्ही ट्रॅक्टर घेऊन चाललोय म्हणलं आज ती रान तू खालचं भेंडी उपटलेली म्हणलं कल्टिवेटर करून घ्यावं आम्ही शांत चित्ताने चाललोय तर रस्त्याला आडवं दगड टाकले काय टाकलं या ट्रॅक्टर हे जाऊन देणार नाही ट्रॅक्टर हिच्या बापाचा रस्ता आहे का सांग रागेल का नाही मी गावचा सरपंच आहे मला काय किंमत आहे का नाही हा आणि नसल तसली बोलती तू वाचली फक्त आमिर मुळे वाचली आमिर आडवा पडला ग मला नाही तर तिच्या चितड्याच करणार हो तू ठेवणारच नव्हतो तिला बरं असू द्या तुम्ही नका टेन्शन घेऊ मला तिच्याकडे घेऊन गेला असतं तर तिच्या चांगलं झिपरीचं दळणच घातलं असतं की मी काय समजते ती स्वतःला एवढा अपमान केला दाजींचा मला तर माहित असतं म्हणजे तू भांडू बी शकते मग काय तुम्हाला माहिती नाही का माझ्याकडे ब्लॅक बेल्ट आहे कराटेचा अयो म्हणजे मग तर अशीच कुंडाळली असती तिला मग काय गरज नाही पिस्तुलाची न्यायची परत आली ना बघते मी तिच्याकडे मग काय या का माझी एवढी सोन्यासारखी मिळून असताना हायला ह्या बाजीनाला कसलाच चिटक नाही मग काय रिलॅक्स राहा तुम्ही काय होत नसतं रिलॅक्स राहतो पण तिची ना सोना एक सांगतो तुला तिची कशी कावाई ना मस्ती जिरव आयडियाने जिरव पण त्या आखीची मस्ती जिरली पाहिजे तेव्हा ह्या बाजीनानाच्या काळजाला आनंद होईल नाहीतर अगं आई शपथ माझा जीव नुसता तिळ तुटतोय ती बोलल्यापासून पण तू जर डोक्यात घेतलं का नाही तिची मस्तीच जिरव बरं असू द्या तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि डोक्याला तर ताण कसलंच घेऊ नका बाकीची पण किती काम आहेत हो नाही बरं नाही मी आता काय करतो आवडतो आणि दुकानात जातो मला चेरगा जेवाय वाट काय कालवण केले अहो दाजी बोंबल्याचा रस्ता केलाय तुम्हाला आवडतं ना अगं मसा आवडतो पण आज सकाळपासून बुंबलून जाम झालो या बरं तो आज बोंबलाचा रस्सा केला आता बोंबलाचा रस्सा कॅन्सल मला बटाट्याचं नाही तर वांग्याचं कालवण काहीतरी कर मस्त पैकी पाताळ कर असं चुरून खाता येईल असं आणि डबा पाठवून दे जमलं तर मी दुकानात जातो नाही तर मला पंचायतीची बी काम आहे ती जाऊ का मी हो आणि करतो सगळं उरक करते. आणि ती मोटार तेवढी बंद कर की हा करते दाजी जाऊ का हा आम्ही आज कसं काय बोलवलंय तुम्हाला आज गेला नाही वे कामाला
कामाला गेलतो की मस्त पाठपासून कामावच होतो मग हा सगळा गोंधळ झाला आणि काय आणि तू ट्रॅक्टरवर जाणार होता 2 दिवस गेला आणि परत झालं बाई तिसऱ्या दिवशी रेंगाळलं बाई अगं शीतल गेल तुला का मी कामावर गेल तुला का म्हणजे मला तर म्हणतो तू रोज कामाला जातोय मी रोज कामाला जातो हे काय आहे मग अगं मी पहाटे 5 वाजल्यापासून कामा होतो आज मग दुपारी सगळा त्या आकाबाईनं गोळ केला काय केलं का बाईने घोल त्यांचा आणि तुझ्या कामाचा काय संबंध भाजनाची तिथं रानातलं काम करायला जायचं होतं आणि तिनं अडवलं की रोड आणि म्हणले डायरेक्ट अंगावच घाला हा आता मला सांग बरं तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालायला पाहिजे होता का घातला काय तू अंगावर ट्रॅक्टर घातला का तुम्हाला काय सांगितलंय हा काय सांगितलंय भांडणाच्या नादाला लागायचं नाही कुणाच्या नादाला लागायचं नाही तेव्हापासून मी कुणाला आरबी करत नाही कारबी करत नाही तू काय बोलला नाही ना त्यांना शीतल मी कसं बोलेल नका तुम्हाला काय ताकीद दिली माहिती आहे ना भांडण बिंड करत जाऊ नको आमिर मी तुला लय वेळा सांगितलंय भांडणात अजिबात पडायचं नाही काय आम्ही कुठं केली मी केलं असलं का बोलतील का तू तर मग केलं का नाही काम का तसं झालं माघारी कुठं म्हणलं यांच्या नादाला लागावं त्यापेक्षा आपलं घरी आलेलं बरं आहे की मग ते भाजीनाने हाजरी दिली का नाही तुला हा भाजीनाना म्हणला की देतो तुला हाजरी पण म्हणला त्या ट्रॅक्टर खाली आधी कर त्या आकाबायला घाल हा पण मी तोच करायला पाहिजे होतं का आमिर तू काही कर पण असलं कुठं पडत जाऊ नको मी तुला लय वेळा सांगितलं अगं म्हणून तर म्हणलं पैसे गेले तिकडे उडत जाऊ द्या म्हणलं आपलं घरी जाऊन बसावं परत जाऊच नको त्या भाजनाच्या रानात अजिबात कामाला दुसरीकडे कुठे बी काम करतो अगं तसं नाही शीतल भाजनाकडले काम असते ती 500 रुपये हाजरी देत होतं भाजनानं मला काय 500 रुपयाला करायचंय ते असली भांडणाचा पाया घ्यायचा अंगावर बिनकामाचा शीतल का तू सांगितल्यापासून मी कुणाला आरबी करत नाही कारबी करत नाही हा कोण जरी मला काय बोललं ना खाली मान घालतो आणि गप निघून जातो तिथनं बरं ती जाऊ दे मरू दे ती सगळं जाऊ दे तुला तुला काम येतात ना आता व्यवस्थित चांगली हा लका आता येतात मला कामासारखी तुला माहितीये का आमिर मी तुझ्यासाठी उपवास केलेत माहितीये का त्याचाच ते असर आहे तू अनुपास मग अयो तरीच म्हणतोय मला कामाव काम कसं काय ते आणि आज सकाळी तर तुला सांगतो ट्रॅक्टर सावलीत लावायचं लगेच बाजण्यानं म्हणले चल कामाव चल 500 रुपये हजेरी देतो म्हणजे सगळा तुझा चमत्कार आहे बाई मग मी 2 महिने झालं उपवास करते माहितीये का 6 महिने संकल्प केला मी तुला चांगलं सगळं व्यवस्थित काम ही यावी आणि तू आता गरज नाही बाजनाच्या ट्रॅक्टरवर वगैरे जायची कळलं का आता 6 महिन्यात तुझा ट्रॅक्टर येणार बघ मी सांगते का नाही म्हणजे मी स्वतः ट्रॅक्टर नवीन घेणार होय मग स्वतःच्या ट्रॅक्टरने तू लोकांची रानं नांगरणार माहितीये का अयो शीतल कशाला का असलं संकल्पना ही करते लग्न झाल्यावर कर की लग्न झालं तो वर्षातच करणार आहे तू काळजीच करू नको तू फक्त पुढे चाल मी हाय तुझ्या माग काय अयो, तुला का माझ्या पाठीशी उभी आहे मी बेत नाही कशाला माहितीये का गरजच नाही आपल्याला घाबरायची कोणाला कसं काय गं तुझा कसं काय वाटतं असं उपास मग तुझ्यासाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं मी धरू का तुझ्यासाठी उपास काय नको तू कामावर लक्ष दे अगो शीतल मी तुला डेंजर उपास धरतो काय रे हा मस्ती आली होय तुला हा माझ्या सासूच्या अंगावर ट्रॅक्टर घालतो का ही हिंमत होय तुझी कोण वय तुला आता चपलीच्या ठोक्यात उलटा टाक बरं टाक बरं म्हणजे टाकीनं चल मित्र काय झालं ते सांग. अरे मित्र आहे म्हणजे तुझ्या जागेवर दुसरं कोण असतं ना बुडबी डोक्यात घातला असता मी बी होय आणि मी आज खाऊन घेतला होता. हा, तू उलटा खाऊन पलटा घेतला केला होता अरे, आलं लक्षात मागे तुम्ही दमदार बाई काय दमदार काय झाले काय झाले काय समज होता माझ्या सासूच्या अंगावर ट्रॅक्टर कोण तो विचार घातलाय का कसं मग आम्ही कुणी बी टिकूची रावतो तुमच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ए पुटारने तू मध्ये मध्ये पडू नको तुमच्या तर अंगावर ट्रॅक्टरच घालेन मी तू काय स्वतः काय अमिताभ बच्चन कळलं का? अमिताभ बच्चन आपल्या घरी तुझ्या आलं लक्षात. सासूच्या पोटात धरतोय बरे अरे असं आहे की अरे हो की आलू हाणू नका म्हणजे लय मारेल मी आलं लक्षात आता सांगू नको. अरे ही मावशी तुला पटत नव्हती ना ती हिला खोटं नाट्य सांगून पटवून दिली तुला पटवून दिली काय म्हणताय काय चाललंय आमिर मग? ए, अरे ह्यो किती शान ए, मी मला चांगलं होय. माहिती अरे सांगू का वैष्णवीला पटावण्यासाठी काय काय केलं सांगू का अरे पटवलं असं काय ना. झालंय? माझं मन खरं आलं होय. लक्षात. तू ह्याला पापी म्हणा नाही म्हणजे आलं लक्षात. ह्याच्यासाठी तू माझ्या अंगावर येतोय ह्यांच्यासाठी म्हणजे ही कोण आहे ती ही कोण आहे आई आहे माझी आतपास नाही होय. आणि मित्र मित्र काय मित्र असा असतो का? अरे गाणं तुला लाज वाटली पाहिजे तू काय लाज करतोय ती? वाटते का? होय. काय? काय झालं का म्हणताय तुम्ही काय म्हणताय म्हणजे त्याला विचारा की मावशी काय केलं ह्याने ती ए जा तू कोण विचारणार आहे? हे, अरे तुझ्यासाठी काय केलं नाही मी काय केलंय काय केलंय काय माझ्यासाठी केलं हा पॅन्ट माझी काढून ही हो, काय बोलताय काय बोलताय म्हणजे मावशी 2 दिवस झालं माझी पॅन्ट घालून फिरतोय होय का हो. अरे तुझे सगळे कपडे आणून देतो घरी आणि अरे किती तू उपकार किती घरी किती नको. किती उपकार होऊन यावला आहे तू हा हा? अरे माझी 100 बनेल घातलेली ती कधी विसरलाय बे? केव्हा दिली ती केव्हा दिली? लहानपणीच होय. तू का हा. तू काय काय पेट सगळं देत असू आता हा, मी तर मग? दिसूच नका आता ट्रॅक्टर राहू द्या साईडला आता गाडी जरी असू ना तरी गाडी अंगावर घालणार आहे मी तुमच्या जाऊ हा. बापू, हाणू नका हाणू नका तुम्ही तुम्ही हाणूच नका नाही नाही, हाण की. हाणू नका. हाण चुकी हाण चुकी थांबा जरा माझ्या परत नादी लाग माझ्याच काय माझ्या सासूच्या बी नादी लाग ए, तुला नाही तुम्ही चेता मेंदा केला ना माझं बी नाव गाणं बदलून ठेवतो काय चेता मेंदा? आलं लक्षात. अरे मित्र आहे म्हणून सोडला तुझ्या आईच्या तोंडाकडे बघून तुला सोडला आलं लक्षात ए शत्रू समाज आजपासून शत्रू समाज मावशी तुमच्यासाठी गप बसतो नीट समजून सांगा बरं ऐका मी माफी मागते वाटलं तर ह्याच्याकडे तू शांत बस नाही, ऐका वापिन बिपिन आहे. शांत बस नाही नाही काय वहिनी तुम्ही माफी मागितली ना म्हणून मी गप बसतोय उलटा पलटा तुला तर ऐक ना, दगडाला खेचत असतो मी तुला नाटकं तर. करू नको हा. तिथे. अरे काय खाली? डायरेक्ट मला महाराज चंदा मेंदा म्हणतोय मला
आमिर एवढं तापायचं नसतं, जरा शांत घ्यायचं असतं. हा तू तर गप्पच बस. कशाला त्याला माफी मागायची का? माफी मागायची म्हणजे तुझ्याकडनं काहीतरी चुकलं असेल ना. कोण म्हणलं माझ्याकडे चुकलं? आणि लक्षात घेशीतले माझ्याकडे चुकलं ना तरी कोणाला माफी मागायची नाही. तुला सांगतो शेवटचं. हा एवढा ताटपणा काही कामाचा नाही आमिर. काय आधीची माती होती कधी पण. अरे अति नाही केलं आणि काहीच केलं नाही मी. तुला माझा विश्वास नाही का? येडीत केवढी तडा तुला हा, बोलायला. राहू दे. तुला काय माझं कधी पटलंय का? तू नेहमी स्वतःच खरं करते. हा तुला जर राहू कामं दे. करायची असतील ना कामाला जाऊ नको तू. हा, जा, माझं मी बघीन. खायला शहाणा नाही तसली बाई बोलून गेली तळा तीन गण आपण. या मामी. ए नाना, अरे कुठं बिळात लपलाय? तुझा कर्तन करायला लागलो. या बाहेर हिंमत आहे तर. अहो जावा बापू राहू द्या. असं कसं राहू द्या मामी? हा अहो राहू द्या, कुठं नासक्याच्या नादी लागताय. नासकाय म्हणजे का मी नासकाय होय तवा? जाऊ द्या. अहो हिथं कशाला बैठक्या काढताय? बैठका काढतोय का? अंगरून करतोय. आला अंगाव म्हणजे हा आला अंगाव ना घ्यायचा शिंगाव. अरे शिकावत घेतो की अंग डोळा त्याला मुडदा बसवला त्याचा. हा काढा काढ. ये की म्हणा. माझ्या कशाला पाया पडताय? पाया पडायचं असेल तर दाजींच्या पाया पडा. तुमच्या पाया पडा पाहुणे बाई मोकळाच आहे मी. आलं लक्षात? माहिती कुठे पाया पडताय? बायकांसंग मी संवाद करत नाही. गडी माणूस बाप्या माणूस कोण आहे का नाही का? नाही घरात आमच्या गडी माणूस. बोला माझ्यासोबतच. त्या बाजाला बोलाव. तू कशाला पुढे पुढे आलीच? मामी इनप. मी स्वतः खंबीर आहे. मस्ती आली काय त्या नानाला म्हणा. हा तुमचा काय संबंध बोलायचा दाजींबद्दल? मला नाही माहिती दाजी कुठे गेलेत ते. तर माझा काय संबंध म्हणजे मामी सांगाव काय संबंध? कुणाला बोलते ती? आकाबाईचा जावाय जावाय कळलं का? तोंडच फोडीन तुझं परत असं बोलले. आता झाला तुमचा जावाय. अगोदर त्याची नजर माझ्यावरच होती. तर मामी बघितलं कसं बोलतंय गाव? पाहुणी बाय माझी नजर तर अख्ख्या गावावरच आहे. म्हणजे कसं गाव व्यवस्थित आहे का? कोणाची पोरं चांगली राहतात का? कुणाला सगळ्याला सुख आहे का? असं माझा अख्ख्या गाव नजर. उचाली जीभ लावली डावा काय बोलणार ना? नानाला बोलाव बाहेर. नाही दाजी घरी. बघा तुमचं तुम्ही कुठे गेलेत ते. होय लपून बसवलं असेल, लपून बसला असेल. माहिती त्यांना गाणं येणार म्हणजे डायरेक्ट शिंगावच घेणार. पाहुणं नुसतं शिंगाव नाही शिंगच गुपचत त्याच्या पोटात. अगं खूप असतो की तुम्ही पण लय चारा चारा नका करू. कुणाच्या घरी आलाय? काय बोलताय? काय कळतंय का तुम्हाला? अगं तुझा मेवना तर बोलावल्यावर येतोय तिथं तना तना करत. मी शावताव देऊन हा त्याला मग? काय कळत होय? आ, तुम्ही कुणाच्या घरात आहे? तुम्ही पाहुणे आपलं पाहुणा 4 दिवसाचा असतो. तुम्ही तर कायमच घर करून राहिला इथं. तुम्हाला काय करायचंय? मी किती दिवस पण राहिली नाही, तर. पण माझा जीव जळतोय व टे तुटतोय व. कसं खाण्यासाठी किती दिवस राहावं लोकांच्या दारात? हा आमचं आम्ही बघल ना. तुम्हाला काय करायचंय? नाही पण माझा जीव असा लय तिळ तुटतोय व. हाय का ना मामी? मग काय तर अगं हा बहीण राहिली माहेरात आणि इथं मेवण्यात संसार करायला बसते का? व्हाय का? हा मामी आपल्याला काय करायचं? त्यांचा तो प्रायव्हेट विषय आहे. बोल ना. असला विषय काढायचा काय गरज आहे का? वयाने म्हातारा झाले का? कशाने झालाय मेहण्याचा संसार अगं करते? मग एवढी हा का पाहुणे बाय मी तुम्हाला शेवट सांगतो. तुमचा आदर करतो आणि तुमचा सन्मान बी करतो. बाया माणसाच्या तोंडाला लागत नाही मी. डायरेक्ट बाजनाला अहो बोलवायचं. मी पण चांगलं सांगते तुम्हाला. दाजी घरी नाहीत. बघा कुठे आहेत ते आणि भांडत बसा त्यांच्यासोबत. जाऊ का? जाऊ का आतमध्ये? जावा 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 बघा. कुठं जाताय? हिच्याने एक वेळ माणसं. हा, मी तर काय मोकळा आहे होय कोणाच्या बी घरात घुसायला. पण नाना झाला ना तर त्याला फक्त निरोप सांगायचा. काय आतापर्यंत म्हणाव गाण्याचं प्रेम बघितलंय, गाण्याचा राग बघितला नाही म्हणा तुम्ही अजूनपर्यंत. काय फक्त माझ्या समोर दिसला ना. हा आमच्या दाजी काय एकटे नाहीत. एका फोन मध्ये 100 माणसं येतात ए, त्यांच्या. कशाला हा. कशाला येते काय कशा? जावा तुम्ही. रोड बाहेर आहे. बस झालं तुमचं. आम्हाला माहितीये रोड कुठं आहे नाही ते नाही माहिती. मामी मामी खालच्या माणसांच्या तोंडाला लागणं तुम्हाला शोभा देत नाही. आलं लक्षात? तुम्ही किती वरच्या दर्जाचं आहे माहिती आहे आम्हाला. हा, मी नसलो ना माझी सासू आहे. आलं लक्षात? अख्खा तालुका ओळखतोय. हो माहिती चला. माहिती. निघा. चल कुठं नाचण्याच्या नादी लागताय? हा. चला पाहुणं तुमच्यावर नजर आहे तिची. चला ती मेवणी आगाव बोलती या. आगाव बोलती म्हणजे मेहुणी किती बी आगाव बोलू दे. मी बी तिच्या पुढचा आगाव आहे या. हा त्याला काय वाटलं मी सुट्टी देतो का? अहो तू नाना तर भेटू दे फक्त. नाही त्याला असा उलटा पालता. काय शाणा झालाय वैले? हा तुमच्या काय बापाचा रस्ता आहे का? मधनं खुशाल चाललाय. हो हो आमच्या बापाचा रस्ता आहे. हा बोला काय म्हणणे तुम्ही? म्हणजे तिथं बी तसंच आणि हिथं बी तुमच्याच बापाचा रस्ता का? तिथनं नाही जाऊन दिलं तिथे. ना ना कर बाया माणसाच्या नादी लागणार आहे. मर्द आलाय मर्दा संघ बोलायचं. हा एकटी बाय बघून तुला ट्रॅक्टर खाली घालणार होता का? आणि काय म्हणला तुला घामेलाच भरून नेतो होय? एवढा 30 मार्का लागून गेलाय का घामेलाच भरून यायला? गाना तू कोणाशी बोलतोय आणि कसा बोलतोय ह्याचं भान ठेवा. मी कुणाशी बोलतोय या? मला हे जे 100% बाणे गावातला 1 नंबरचा नासका माणूस पाहिजे ना त्याच्यावर मी बोलतोय. हा बोला इतकी आता. मस्ती आल्यागत बोलू नको तू. तुला अजून बी चांगलं सांगतोय. तू आधी समजून घे काय झालंय. तू मस्ती आल्यागत बोलू नको. त्या सासूचं ऐकू नको. अरे 1 नंबरची बेकार बाय आहे ही.
ना नीट शब्द बोला बर का ना तर जीप काढून हातात देईन तुमच्या. गणा तुझी तेवढी अवकात नाही. माझी जीप काढणं आणि माझ्या हातात देणं तुझी अवकात नाही. आपली अवकात बघ आणि चौकात ये कुठले बी. ऐका ना मी माझ्या चौकात उभा आहे मला तुमच्या अवकातच बघायची. हा दाखवा तुमच्या अवकात. आता रे, अंगावर येतोय ना का? अंगावर येतोय म्हणजे अंगावर येतोय. अंगावर. आणि बाया माणसाच्या अंगात आता लाज नाही वाटली होय. अरे काय लाज नाही वाटली हे? नीट बोल अजून बी तुला सांगतोय. तुम्हाला बी नीट हिनं सांगतोय. काहीतरी घडवलं असेल. माझं हे बघ, मी चांगला आहे तर लई चांगला आहे. मी सभ्य आहे. माझं असं टाकलं ऐका. माझा काय ऐका ना. करता तसली- मी काय बघणार ना एका ठोक्यात तुमचा करील तुला मी. हो का? हो आई शपथ माझ्या नादाला माझ्या लागू नको. जावयाला. आई शपथ सांगतो मला बी ना नादी लागायचं नाही माझ्या. असलं डोळं मारा कोणाला शिकवता कुणाला अरे शिकवता? डोळं- याला काय वाटलं डोळं मारलं म्हणजे मी बिल होय. ए! डोळं मारा येतात आणि बोलता बी येतं. हा. हे बघ, हा. मला डोळा मारण्याचं आणि भ्याचं दावू नको. मी डायरेक्ट फाडतो तोडतो तुकडं करतो कुठं आणि मी बी तोडतो फाडतो डोळा बी मारतो. अरे तुला कळतं का तू कुणा संग बोलतोय कुणाला तोडतोय कुणाला. माझ्या पिल्ला तू माझ्या अन्नावर मोठा झाला. माझ्या वडापाव खाऊन खाऊन तुझी बॉडी ही तंदुरुस्त झाली आणि आता आम्हाला लागला का सांगू आलं का लक्षात जेवढं तुम्ही अन्न खायला घातलं त्या दापट काम करून घेतलंय. आलं लक्षात आता तुला बोलायलाच वाटत नाही. अहो, मा- तुम्ही जावा तुम्ही बघू नका अजिबात भांडणच होणार आहे दात. कुणी बघू नका. हा. ह्याला मारत असतो. काय मला वय थांब. अरे तुला माफ केलं तू बस काय माझ्या पुढे. अहो, पाहुणं जाऊ द्या, जाऊ द्या. बाकी मुर्दा. नका, 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 राहू द्या. मला सोडा का तुम्ही? नाही, 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 राहू द्या, राहू द्या. तुम्ही नाही म्हणत. बघितलं ना बघितलं माझ्या अंगात ताकद. पाहुणं मग मला माहितीये तुमच्या अंगात ताकद आहे. ऐका जसं तुमचं लगीन जमलंय ना माझ्या पूर्वी संग तसे हे मूर्तीवाल्याने नुसतं जळायला लागले ते तुमच्यावर. बघावतोय त्यांना नाही बघत. बघावतोय वय. हा लाकूड साईडला टाका. तुम्ही मला ती कळलं ना तुम्ही मनाचा माझ्या दारातला कुत्रा होईन. वाघ आहे का ना वाघ. हाय हाय हा खरंच अरे, ते लाकूड वाटव तिकडे टाका. जा मूर्तीवाला आता या बघा. या. दाखवतोय मी. पाहुणा. ना, जा. माझ्या अंगात. काय या पाहुण्याला करायचं. चला चला हा, चला. चला तुम्ही. जाऊ द्या, मूर्तीवाला. कशाला बोलावलं की तायडे? मला एक सांगता आता तू सकाळी काय झालं तर आता भांडणं झाली काय कुठं कुठं म्हणजे सकाळी भांडणं झाली असं कळलं मला. तू होता की तिथं कुणाची भांडणं कुठं काय मला स्पष्ट बोल की नक्की. असं आवा आणतोय तसं काय तुला काय माहितीच नाही आहे का नाही. अरे पण काय झालंय स्पष्ट स्पष्ट सांग ना. आमिरने काय आकाबाईच्या अंगावर ट्रॅक्टर घातला काय आमिरनी वय हा नाही कोण म्हणलं तुला. मला तर असं कळलं आमिरने आकाबाईच्या अंगावर ट्रॅक्टर घातला म्हणून. काय सांगन तुला कोण. मग मी तुला तीच विचारते नेमकं झालं काय सकाळी. सकाळी आकाबाई तिथं बसली होती हम्म, आणि मी तिच्या पैसे बसलेलो हम्म, आणि बाजी नानानं आमिर आली ट्रॅक्टर घेऊन. बर आकाबाईने रोड अडवला होता काय त्यांची पूर्वीची भांडणं असते. हम्म. मग तेवढंच झालं भांडण. आकाबाईने जाऊन नाही दिलं इथं आपली ती गेली ट्रॅक्टर माघारी घेऊन. मग गणाला कोणी सांगितलं की आकाबाईच्या अंगावर आमिरने ट्रॅक्टर घातलाय म्हणून. मीच गेलो होतो सांगायला. तू गेलता काय हा काय सांगितलं तू त्याला तसं. अगं बाई एक तर मला नाही एक तर पैसा पाणी एक तर लई दिवस झालं लिंबाला बी गिरायक नाही. म्हणजे तू पैशासाठी लोकांच्या घरात भांडण लावतो का. पहिलं म्हणजे लिंब टोचलं म्हणजे लिंबूला टाचणी टोचली म्हणजे 300 रुपये मिळायचं. आकाबाईने 500 रुपये दिले मला. कधी खोड मोडायची रे ताते तुझी असली घाण. हा तुझ्या पैशासाठी लोकांच्या घरात भांडण लावायची जरा सुधार जरा. मला काय माहिती एवढं रान पेटून म्हणून. तुला माहिती का ह्याचा परिणाम काय झालाय ती. हा किती जणांच्यात गैरसमज झालाय. आमिरची भांडणं गणासोबत गणाची भांडणं बाजनाना सोबत किती गैरसमज झाले तुला कळतं का तुझ्या 500 रुपयासाठी. हा अगं पण तेवढंच 500 मधलं होत्या ना खर्चायला. मला काय माहिती तो एवढा कुठानं व्हायला बसलाय म्हणून. हाय अरे तात्या हा? असं करतात का कुठं. अगं पण माझा तरी हितोय पण का तुला तेव्हा. तुला माहिती ना त्यांची किती दोस्ती आहे. तुझ्या 500 रुपयासाठी त्या तिघांमध्ये किती भांडणं झाले तुला माहिती का. मला वाटतं की त्यांच्यात भांडणं व्हावं. मग आता ही कोणी मिटवायची. बघते आपली ती मला काय घेणं पडले. काय म्हणलं बघता ना त्यांची ती. तू जर त्यांचा गैरसमज नाही ना दूर केला इथून पुढे तू माझं तोंड बघायचं नाही आता सांगते तुला. तायडे तसं कशाला करते तू. अरे पण तुला काहीतरी वाटायला पाहिजे ना. असं कुणी करतं का पैशासाठी तात्या. पैशासाठी आकाबाई म्हणली तुला 15,000 आणि ठेवते की महिन्या काम. ते आकाबाई काही म्हणून लाखभर रुपये म्हणून तू तसंच करणार का. किती रुपये टेकवले ती तुझ्या हातावर. 500 रुपये. 500 रुपये 500 रुपयाला विकला गेला बाई तू. तायडे मरत जाऊ. बरं जाऊ दे मरू दे तू काय कर चल आपण त्यांचा गैरसमज नाही दूर बाबा करायचा. नको. नाही म्हणजे ते मला हानतेन बिनते नको मला मग नाही यायचं. सांगताना नाही तुला काय वाटलं. हानत्यान बिनत्यान एवढी भीती वाटते तर असं करूच नाही ना सांडापाना मधी मधी. तिकडे कुठं कोपऱ्यात चाललंय चल तू. अगं मला लय तायडे अगं हानतेन ना ती. तुला गोडी द्यायचंय का. अगं मला त्याला हान द्या तुझा भाऊ चल तू. बरं नाही काय करणार. काय मी करते. मारून देत नाही तुला चल तू. खाली काय बसलाय उठ तू. सांगताना नाही काय वाटलं का तुला. मी तर कशासाठी आणले मला. थांब आता मी केलेत फोन येईल आता एक एक जण. तुला तुला कळन
तुला कळन की. काय ग शीतल कशाला बोलावली थांबा ना 2 मिनिट. बरं झालं तुम्ही आला. काय झालं काय कळाल की. थांबा की, अजून बोलवलेत मी, अजून 2 जण येतील ती. थांबा जरा तुम्ही. मला तर असा ताप झालाय की नाही मी अक्षरशः सरपंच पदाचा राजीनामा देणार आहे ना थांबा तुम्ही, नका टेन्शन घेऊ. थांबा 2 गावात झाली तसलं ए कशाला बोलावले तू थांब, तू पण थांब जरा. मी गाण्याला बोलवलंय ते त्याला आले. कशाला बोलावले तू थांब रे आमिर जरा. काय नाही मी बंदूक मागवली आम्ही मागवली? हो मागवली अहो मी पण तरवळीला धार लावली आता पडायचं शांत नाही. बस, शांत बस. शांतन बिंद तसं ए, नाही. तलवार मागवणाऱ्या पोटची आहे, होय रे चाकूने कधी कोंबडी कापली का तलवारची भाषा करू तुला सांगतो, पण दिसत असलं काय असलं नाही. हा. तू पुढे ये की रे. हो बाजीना तुम्ही का पराव सुतर मध्ये बोलूच नको सुतर मध्ये बोलायचं नाही. शांत बसा. तुझ्यासारखी चिलटाईत अहो, ना, भाऊजी. चिचूळ का तू? ए, चिंता कोणाला म्हणला आम्ही. चिंता मला चिंता बोलतोय तू. भाऊजी, शांत बसा ना. चिलटाचा अपमान झाला तू तर मच्छर आहे मच्छर. अयो आता म्हणलंय राग आलाय शितली आता म्हणलंय राग आलाय आता म्हणलंय टेशन तू इकडे तू या तुझ्या ते मुलाचं इकडं. कुठं तू या की इकडं. हा दाखवतो मी बी दाखव बी ये इकडे हा, चल मग हो मी बी आलो इकडे हा होय का? चितल्या तुला सांगतोय आता ह्याला सुट्टी नाही नाही, नाही, मी- चितल्या तुम्हाला धर पाहिजे ना चितल्या तुम्हाला धर चितल्या तुम्हाला धर मी ह्याला सोडलं नाही अरे, चितल्या. काय झालं त्याला का म्हणलं सांग काय आहे ते, सांग काय झालं ते. तुम्ही कशासाठी बांधताय? कशाला म्हणताय म्हणजे तर तुला माहित नाही ट्रॅक्टर अंगावर घातलेला माझ्या सासूच्या. अरे घालणारच आहे मी शांत बस. हा. शांत बस. भाऊजी शांत बस. नाही हे काय करतो शीतल ऐक आता तो 2च मिनिटं ऐक त्याच्या सासूला बी मारतो आणि ह्याला बी मारतो ह्याला बी नाही मस्त ना थांबा जरा 2 मिनिटं. आपण मिटवाय आलोय. थांबा ना 2 मिनिटं. नाही तुला काय कळत नाही शीतल तू शांत तू बस शांत बस आमिर, शांत बस. गैरसमज झालाय ती दूर करायचं. कसला गैरसमज अहो. सारखाच गैरसमज हे का? आणि- थांबा ह्यांच्या जिबाला चालते आता करणं गुप्त्या ए, भाऊजी थांबा 2 मिनिटं. आमिर शांत बस. त्यातल्या काय आहे ते खरं खरं सांग. तू कुणाला काय कसं सांगितलं, कशासाठी सांगितलं ते सांग आता. लगेच सांगायचं. काय झालं? ते सकाळी आका त्यानं मी तिथं बसलो होतो हा. ना आमिर दोघं आली ट्रॅक्टर घेऊन हा आणि आका त्याने रोड अडवला होता आणि ह्यांची भांडणं झाली आणि भांडणं झाल्यावर आका ते पडली रोडला आडवी आडवी आणि ह्यांनी रागाने मग आडवी पडली का पाडली तिला? नाही तापली ती झोपली आणि नंतर मग ह्यांनी ट्रॅक्टरचा रिवर्स गिअर टाकला आणि तापली ती दोघं निघून गेली घरी. हा, ऐका तुझी सासू लायकीची आणि ही तिला मारलं कोणी? कोणीच नाही चापटली कोणी तू म्हणलं? कोणीच नाही. आणि मग तू मला म्हणला सकाळी तिला चापटली म्हणून. मला 500 रुपये मिळले. 500 रुपये? कोणी मला का त्याने दिलं 500 रुपये असं जाऊन गणाला सांग म्हणून. अरे 500 रुपयासाठी लका अयो आणि ह्यो आलाय व्हय त्याच्यामुळं होय होय आणि मग तुला माझा विश्वास नाही बसला एक होय. मिनिट आणि तुला थांबा. माझी विश्वास नव्हता. अरे. मी कुठं काय बोललो तुला भाऊजी थांबा 1 मिनिट. ऐका कळलं ना तुम्हाला गैरसमज झालेला म्हणून. हा? आईला मनवायच माझी सासू झाली असेल नका म्हणजे कुत्र्याशी पण वाकडती तात्या, वाकड. तू 1 मिनिट थांबा नाना. तू सगळ्यांची माफी माग. तुझं चुकलंय ना. ए माफी बिपी माफी राहू द्या. माफी बिपी काय नाही तू कशाला असं केलं रे? आम्ही थांब जरा 2 मिनिटं. मिटवायचंय का वाढवायचंय? अरे कोणाला वाढवायचंय मिटवायचंच की आम्ही काय जाणी दुश्मन आहे काय? बालपणीपासून मित्र आहे आम्ही हा एकमेकांचे. मित्र आहे मग चांगला अंगाव येतोय ए, अंगाव हाणलं का आम्ही एकामेकाला मग हाणलं का नुसतं लांब लांबनच बोलत होतो तुम्हाला ना हाणलं का मी? तुम्ही नाही हाणलं का मला? नुसतं लांब लांबनं बोलत होतो ना आपण काय आहे का त्याला दहचा मन आहे सासूचं ऐकलं की आला लगेच अहो, बघा. मला काय झालं माहिती का सकाळ विषय माझी वैशू गेली बाहेर होणारी बायको तिने मला काय फोन करून सांगितलं सकाळी म्हणजे की घरी लक्ष द्या आईवर लक्ष द्या. मी जरा पाहुणे चालू म्हणलं आता ते इथं नाही परत काय म्हणली असती की तू माझ्या आईकडे लक्ष बी दिलं नाही आणि मी गेलो की सासू माझ्या गळ्यात पण डसा रडायला लागली म्हणली जावाय मला 4-5 दिवसात हे मारणार आहे आणि माझं घर सांभाळा पाहुणे झालो मी. अहो भाऊजी आधी विचारायचं तरी. हा, नक्की खरं आहे का खोटं आहे? एवढं लगेच कुणी काही सांगाल उठलं की सुटलं तुम्ही भांडाय पळताय. आहे ना? हा? वय. थांबा 2 ना ना तुला वैशून काय सांगितलंय वैशूने सांगितलंय माझ्या आईवर ध्यान ठेव. होय मग आता काय काम कर काय माहिती का जा तुझी सासू एकटीच असेल जा ध्यान ठेव जा मरल बिरल हो ना हा बघा ते असं ध्यान ठेवतो ना ते ध्यानात राहिलं पाहिजे. आणि का ना माझ्या वतीनं माफी माग बरं का तुझ्या बोललोय वतीने माफी मागतो नानाच्या वतीने माफी मागतो आणि मी बी माफी मागतो. नाना आय एम सॉरी आमिर आय एम सॉरी मावशीबाई मनापासून सॉरी बरं का. तुला तर खेटाला हाणील अरे. आणि हे बघ तात्या मी तुला आता शेवटचं सांगते. तुला बाकीची काही बाहेर भांडणं बिन्न काही चाड्या लावायच्या ती लाव पण परत जर आमिरवर आला ना तर माझ्या इतकी वाईट नाही हा. तुझं 2-3 वेळा झाले मी परत ऐकून घेणार नाही. बाबा आय एम सॉरी. का तू शीतल
डायरेक्टच आमिरवर आलं म्हणजे आम्ही काय असा आलतू फालतूच आहे का गावचा सरपंच आहे माझा वाद झाला ह्याच्यामुळे ती लय नका बोलू सकाळी हजेरी नाही दिली तुम्ही चल का शीतल काय काम केलं तो काय काम हाजरी केलं द्यायला जाऊन द्या ए ना पटण्या परत जर नादी लागला नाही माझ्या तर आई शपथ तुडवीन मी ना ती जाऊ दे की आता तुम्ही गावचा सरपंच आहे ना तुम्ही मला एखादं काम बघा की चांगलं इडी आवलात आहे का काही काय झालं माहितीये मामी आता मला आमिर बी भेटला आणि बाजीनाना बी भेटलं लय भांडणं झाले आमच्या तिघाची बी बरं झालं हो, तिथनं पुढं ऐका की पण मला असं वाटते बरं का मामी जरा तुम्ही काय सांगण्यात गपलत केली का हो खरोखर त्याने तुम्हाला ट्रॅक्टर खाली घेतला होतो का घेतलंच म्हणजे मेलीच असतील मी याला असतं वय मग? मग लय बेकार झाली असते का हो मग काय अहो अहो बघा की म्हणून तो ही चाबूक घेऊन आलोय मी कशाला कशाला म्हणजे अहो, चाबूक काय म्हणतोय माहिती का काय कोणतं? खरं बोला म्हणते खरं अहो पण माझ्याकडे कशाला ते दोघांना दोघांना कशाला दोघांना तर लय हाणलंय माहिती का पण तुम्हाला सुद्धा काय